तर मोदींच्या आवाहनामुळे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होईल आणि गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल। शरद पवारांनी ट्विट करत ही टीका केली आहे। तर सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी शरद पवारांनी म्हटलंय। दरम्यान शरद पवारांनी काय नेमकं ट्विट केलेलं आहे तेही आपण पाहूया। तर शरद पवार यांनी ट्विट केलेलं आहे आणि मोदींच्या आवाहनावर त्यांनी एक प्रकारे टीका केलेली आहे। ट्विटमध्ये शरद पवार यांनी म्हटलंय, मध्य पूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या। त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे। या घोषणा अचानक केल्यानं सर्वसामान्य नागरिक, उद्योग व्यवसाय क्षेत्र तसंच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे। पुढे शरद पवार म्हणतात, या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी। राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रिया राबवणं देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे। आता मला सांगा, 1 वर्ष जर कोणीही सोन्याच्या दुकानात गेलं नाही, सोन्याची खरेदी केली नाही, तर या करोडो लोकांनी काय करायचं? दुसरा मुद्दा की खर्च कमी करा। आजच मी एक शपथविधी तुमच्या सगळ्या चॅनलवर पाहिला आणि एका चॅनलनी तर 500 गाड्या मोजून दाखवल्या। जर एकीकडे माननीय प्रधानमंत्री म्हणतात की पेट्रोल डिझेल कमी वापरा, आपण सगळे मिळून त्यांनी एक आव्हान केलं, आम्ही त्या आव्हानाला साथ द्यायला तयार आहोत पूर्णपणे। पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब।